तर मनोज जरांगे पाटलांना आंदोलन करण्याचा अधिकार, पण सर्वसामान्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या। मुंबई हायकोर्टानं मनोज जरांगे पाटील यांना निर्देश दिले। तर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी सरकारनं घ्यावी असंही मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। मनोज जरांगेंच्या आंदोलनाविरोधात सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे। दरम्यान रास्ता रोको आंदोलन करता येणार नाही अशी प्रतिक्रिया सुनावणीनंतर सदावर्तेंनी दिली आहे। या याचिकेवरील सुनावणीवेळी महाधिवक्ता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते। रस्ते बंद करा, लोकांना वेटीस धरा, हे ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत ते स्पष्टपणे आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे। 19 नंबरचा पॅराग्राफ रेफर करत आणि जे जरंगेसाठी वकील आले होते सन्माननीय थोरात साहेब, त्यांच्या तोंडून वधवून घेतलेलं आहे की कोणत्याही प्रकारचं आंदोलन, व्हायलेंट आंदोलन होणार नाही। याचा अर्थ 19 नंबर पॅराग्राफ स्पष्टपणे सांगतो की ऑब्स्ट्रक्शन करता येणार नाही, म्हणजे जरंगेच्या लोकांना आणि जरंगेला रास्ता रोको करता येणार नाही। हे मी डंके की चोट पे सांगू इच्छितो।